सुंदर इंटिरियर, फिल्म से भव्य दिव्य सेट किंवा आयफोन सारखा प्रोडक्ट बघून तुम्हालाही असं काहीतरी प्रीमियम किंवा क्रिएटिव्ह करावंसं वाटतंय का? तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 12वी नंतर बॅचलर्स ऑफ डिझाईन्स करून तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीला आकार आणि भविष्याला साकार करू शकता. त्यासाठी काय करायचं हे आम्ही सांगतो. MIT स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन, गोवर्धन नाशिक येथे या ग्रॅज्युएशन कोर्स साठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सर्वोत्तम प्रगत टेक्नॉलॉजी, प्रशस्त आर्किटेक्चर, बेस्ट टीचर आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता इथे नक्कीच होते. बॅचलर्स ऑफ डिझाईन कोर्स साठी कॉलेजमध्ये होणाऱ्या इंटरनल कॉमन एंट्रन्स एक्झाम सुरू झाल्या आहे. बॅचलर्स ऑफ डिझाईन कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुमचं 12वीचं शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे किंवा तुम्ही त्याच्या अंतिम परीक्षा देत असल्या पाहिजे. तुम्हाला त्यात 49% मिळवणे आवश्यक आहे. आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स कोणत्याही स्ट्रीम मधून तुम्ही ही CAT देऊ शकता. CATचा हा पेपर ऑफलाईन घेतला जातो, ज्याला आपण पेन पेपर बेस्ड एक्झाम म्हणू शकतो. हा पेपर एकूण 100 मार्क्सचा असतो आणि या एक्झाम साठी टोटल 4 तासाची वेळ दिली जाते. परीक्षेनंतर छोट्या ब्रेक नंतर फॉर्मल इंटरव्ह्यू सुद्धा घेतला जातो. CATच्या एक्झाम्स एप्रिल ते जून या काळात होतात. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी CATचे पेपर्स घेतले जातात. या पेपर्सला तुम्हाला 3 वेळा अटेम्प्ट करायची संधी असते. तुम्हाला CAT द्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू शकता. आमचे प्रतिनिधी तुम्हाला गुगल फॉर्म पाठवतील. तो फॉर्म भरून तुम्ही परीक्षा देण्यास पात्र होतात. एक्झाम्स बद्दल आणि पुढील प्रोसेसची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर कळवण्यात येते. या परीक्षेचा निकाल लगेच 5 दिवसाच्या आत लागतो. हा निकाल फक्त याच वर्षासाठी ग्राह्य धरला जातो. फीसचं म्हटलं तर CATचा फॉर्म भरण्यासाठी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फी आकारण्यात येते. CATच्या एक्झाम मध्ये पात्र झाल्यानंतर तुम्ही लगेच प्रोव्हिजनल स्वरूपात तुमचं ऍडमिशन घेऊ शकता. तुमचा 12वीचा निकाल लागला की तुमचं ऍडमिशन कन्फर्म करता येईल. तुमच्या क्रिएटिव्हिटीला मेहनत आणि MITची जोड देऊन तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे पहिला पाऊल टाकायला विसरू नका. तुमच्या पुढच्या पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हो, परीक्षेसंदर्भात, ऍडमिशन संदर्भात किंवा इतर काही शंका असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती निसंकोचपणे संपर्क साधा.